नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आसमानी संकट उभे राहिले आहे. अनियमित आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत. यावर्षीच्या पावसाने शेतकऱ्यांचा पूर्णतः कहर केला आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. मात्र अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे ही सर्व पिके खरडून गेली. काही ठिकाणी पिके सावरू लागली होती. तेवढ्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. परिणामी हातची आलेले सोयाबीन सर्वत्र काळे पडले. मक्याच्या कणसांना मोड फुटत आहेत, तर वेचणीला आलेल्या कापसाला मोड येऊन कापूस काळपट पडत आहे. काही ठिकाणी कापसासह नाख्या देखील वेचण्यात येत आहेत. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय वेदनादायक स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आता शेती म्हणजे जोखमीचा व्यवसाय झाला आहे. खर्च वाढत चालला आहे आणि उत्पन्न मिळण्याआधीच निसर्ग पिकावर कोपतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट उभे राहिले आहे. या संकटातून सावरण्यासाठी अतिवृष्टी मदत जाहीर केली, मात्र अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली नसल्याने या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने व शासनाने पावले उचलावीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. परिस्थिती सध्याला अशी आहे, सततधार पावसामुळे एवढी शेतकऱ्याची परिस्थिती हवालदिल झाली की सोयाबीन काढायला गेलं तर पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे. एक तर कापूस वेचायला गेलं तर कापसाच्या नक्कीतून कापूस निघत नाही आहे. शेतकऱ्यांना असे ढग मारले आणि हे कापूस याच्यातून असा थोडा सुद्धा असा निघायला तयार नाही. बघा किती अवघड चालू आहे असा. त्याच्यामुळं एवढी परिस्थिती आहे. या कापसाला मोडके फुटायला लागलेले याच्यामधून. आणि एवढी परिस्थिती खराब असताना सुद्धा शासन फक्त आश्वासनावर आश्वासन देत आहे. आणि शेतकऱ्याला आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यानं जगाव कसं, लेकरा बाळाचा उदरनिर्वाह कसा आपण करावा. कारण शेतकऱ्या या बोंडाला काही नाही, आलेले बोंड अशी हाल झालेली आहे. त्याच्यामुळं सरकार फक्त आश्वासन देत आहे आणि खात्यावर मात्र एकही रुपया अजून टाकलेला नाही आहे. त्याच्यामुळं आज शेतकऱ्याचे फुटलेले आहेत. आजही मका काढणं झालेला नाही. दिवाळी होऊन इतके दिवस झाले. त्याच्यानंतर दुसरं सीझन घ्यायला म्हणलं तर पाऊस चालू आहे. मक्याच्या रानामध्ये एवढा तण आहे. शेतकऱ्याला जीव मुठीमध्ये घेऊन मका तोडणी करता शेता रानामध्ये शिराव लागलेला आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.